जालना महानगरपालिकेच्या सभेमध्ये सर्वसाधारण गोंधळ झालाय। सभेमध्ये त्याबाबतची अपडेट आपण घेतली। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीने आता रोटी घाट पार केलाय। पालखी सोहळ्यातील रोटी घाट सर्वात कठीण मार्ग आहे। हरिनामाच्या जयघोषात लाखो वारकऱ्यांनी हा रोटी घाट पार केलाय। जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा निरोप घेतलाय। आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीमध्ये पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यातील वरवंडे येथून आता बारामतीकडे मार्गस्थ झाली। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी बारामतीकडे मार्गस्थ होत आहे। तसंच आपण जर पाहिलं या ठिकाणी लाखो वारकरी ह्या दिंडीमध्ये सहभागी झालेत। तुकोबारायांच्या ह्या पालखीमध्ये अनेक लाखो वारकरी या ठिकाणी सहभागी होऊन टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये दुमलुण्याचा हा परिसर आपल्याला संपूर्ण पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर हा जो रोटी घाट जो पाहिला, यापूर्वी हा रोटी घाट अक्षरशः अवघड असणारा हा घाट, परंतु आता संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झाल्यानंतर मात्र संपूर्ण हा रोटी घाट या पालखी महामार्गासाठी मात्र सुखकरचा प्रवास या ठिकाणी होत असल्याचा पाहायला मिळत आहे। ह्या पालखीचा जो मुक्काम आहे तो बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी आजचा मुक्काम होणार आहे आणि बारामती तिथून पालखी तिथून पुढे तसंच पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, दौंड। पंढरपूरकडे आषाढी यात्रेसाठी मार्गस्थ झालेल्या भाविकांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले। 19 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे। यंदा प्रथमच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर पंढरपूरच्या वारीचं महत्त्व सांगणाऱ्या स्वागत कमान उभारण्यात आल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज युबाळे यांनी। आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा भरतो तुझ्या पंढरीला। तुका म्हणे सखा माझा पांडुरंग, नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला। 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानांच्या पालख्यासह हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत। आपण आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने या ठिकाणी आषाढी वारी 2026 अशा स्वागत कमानी देहू आणि आळंदी पासून पंढरपूर पर्यंत उभ्या केलेल्या आहेत। हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग असल्यामुळे बघू शकता या ठिकाणी कमानीच्या दोन्ही बाजूला संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला जो वारकरी पंढरपूरमध्ये येतो, पंढरपूरला येतो, तो भजन कीर्तन अभंग म्हणत येतो आणि त्यासाठी लागणारं साहित्य तबला असेल, पेटी असेल, पखवाज असेल, विणा असेल, टाळ असेल, मृदुंग असेल, याच्या शिल्पकृती देखील या ठिकाणी या स्वागत कमानीवर लावलेले आहेत। आणि एकंदरीतच भाविकांच्या या स्वागतासाठी पण सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून आपण बघू शकता या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी पेंडाल उभा करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्यांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची, निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर थकून भागून आलेल्या भाविकांना मालिशची देखील सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वैद्यकीय सुविधा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, त्या सर्व देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माळशिरस, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।